श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी समस्या या असतातच. मग त्या पैशा संबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, व्यवसाय संबंधित असेल किंवा मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल, घरात असणारे सततचे आजारपण असेल, घरामध्ये सतत होणारे वादविवाद असतील, भांडणं असतील किंवा जर कोणी करणी-बाधा केली असेल, वास्तुदोष असतील, असे विविध काही ना काही अडचणी, समस्या या आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये असतातच. मग या समस्या, या अडचणी दूर करण्यासाठी आपण काही उपाय, काही सेवा देखील करत असतो. अशाच काही उपाय, काही सेवा जर आपण विशिष्ट तिथींना जर केले, तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होतो आणि या विशिष्ट तिथींची जी देवता आहे, तर त्या देवतेचा कृपाआशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो आणि यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न, संकट दूर होण्यास मदत होते. तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी आणि आपल्यावरची सर्व विघ्न, संकट दूर होण्यासाठी पाहणार आहोत. हा उपाय आपल्याला दर महिन्याच्या पौर्णिमेला करायचा आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर दर महिन्याच्या पौर्णिमेला रात्री आपल्याला घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे. ही वस्तू आपल्या घराबाहेर काढल्यामुळं, फेकून दिल्यामुळं आपल्या घरामध्ये जी आजारपण असेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, मुलांची, पतीची, घराची भरभराट होत नाही, प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील, तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व असून पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे. जो व्यक्ती या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो, सेवा करतो, तसेच दानधर्म करतो, तर त्याला अधिकाधिक पुण्यफळ प्राप्त होतं. त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण कुटुंबावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त राहतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या कुटुंबावरची सर्व संकट, विघ्न दूर होतात. त्याच्या घराची भरभराट होते. तसेच माता लक्ष्मीचा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर वरदहस्त राहावा, तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, यासाठी या पौर्णिमेला अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. तर दर महिन्याच्या पौर्णिमेला सकाळी लवकर उठून घराची आपल्या साफसफाई करायची आहे. साफसफाई करत असताना, आपल्या घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, खडे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसायची आहे, संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे. यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल, तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर एका भांड्यामध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे किंवा गंगाजल नसेल तर इतर पवित्र जे पाणी असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि या पाण्यात देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी जे आहे तर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान कुठेही फाटलेलं, किडलेलं, तुटलेलं नसावं. या आंब्याच्या पानाने हे पाणी जे घेतलेलं आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडतो तर त्याप्रमाणे हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. त्यानंतर स्नान करायचं आहे. या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असल्यामुळं अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, काळे तीळ टाकायचे आहेत आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. शक्य असेल तर आपल्या जवळपासच्या नदीमध्ये या दिवशी स्नान करायचं आहे. तर शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिसळायचं आहे, स्नान करायचं आहे. त्याचबरोबर घरातील सर्वच व्यक्तींनी अशा प्रकारे स्नान करायचं आहे. तसेच पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या दिवशी शक्यतो सर्वांनीच लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं, मिठाई, नैवेद्य अर्पण करायचं आहे, आरती करायची आहे. या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही या दिवशी कणकेचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी जर मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली किंवा काळे तीळ टाकले तरी देखील चालेल. त्याचबरोबर आपल्याला
जर तुमच्याकडे कणकेचा जर दिवा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मातीचा देखील नसेल तर तुम्ही मग इतर धातूचा करू शकता. त्याचबरोबर हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर हा दिवा संपूर्ण दिवस आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे, विझू द्यायचा नाही. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी माता लक्ष्मी समोर बसून एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता बीजमंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. फलश्रुती म्हणायची आहे. शक्य असेल तर या दिवशी आपण माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे. तुम्ही दुधाने, पाण्याने किंवा गंगाजलाने हा अभिषेक करू शकता. अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. तसेच या दिवशी तुम्हाला दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची देखील विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. तुळशी मातेला जल अर्पण करत असताना या जलामध्ये म्हणजेच या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडीशी मोहरी टाकायची आहे, त्याचबरोबर अक्षता टाकायच्या आहेत आणि यामध्ये 1 चमचाभर आपल्याला गाईचं दूध घालायचं आहे. जर तुमच्याकडं गाईचं दूध नसेल तर तुम्ही कोणतंही घातलं तरी देखील चालेल, परंतु शक्यतो या दिवशी गाईचंच दूध आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि हे जल आपल्याला या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. या तुळशी मातेजवळ देखील आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. देशी गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जोडवात घालायचे आहे. 2 लवंगा, चिमूटभर मोहरी, चिमूटभर हळद घालायची आहे आणि असा हा दिवा तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तसेच प्रदक्षिणा घालत असताना आपल्या ज्या काही मनामध्ये इच्छा असतील, मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कोणतीही कितीही मोठी समस्या असेल, अडचण असेल, कौटुंबिक असेल, मुलासंबंधित असेल, तर ती सर्व काही इथं बोलायची आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे. हा जप केल्यामुळं भगवान श्री हरिविष्णूंचा देखील आपल्यावर कृपाशीर्वाद राहणार आहे आणि ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतोच. त्यामुळे आपल्याला तुळशी मातेची पूजा करत असताना भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा देखील अवश्य जप करायचा आहे. तसेच या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व असल्यामुळं आपण या दिवशी आपल्या कुवतीनुसार आपल्याला शक्य होईल तेवढे दानधर्म आपण या दिवशी करायचा आहे. आपल्या जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन आपण माता लक्ष्मीची सेवा करायचं आहे. जे कोणते देवी देवतेचं जे मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील आपल्याला या दिवशी अवश्य पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या घरावरची सर्व संकट, विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. जर तुमच्या जवळपास जर गोमाता असेल तर तिची देखील सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे दिवसभर सेवा झाल्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला तुळशी मातेजवळ मी सांगितल्याप्रमाणे देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहेत, पिवळी मोहरी टाकायची आहे. पुन्हा एकदा तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची जवळ आपल्याला पूजा करायची आहे. तिथं देखील धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी काही वस्तू लागणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला एक पेपर ठेवायचा आहे आणि या पेपरवरती आपल्याला एक ओंजळभर खडे मीठ घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक घेतलं तरी देखील चालेल. परंतु शक्यतो आपण अशा या सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी खडे मीठ हे ठेवायचंच आहे. तर हे खडे मीठ आपल्याला ओंजळवर घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला पिवळी मोहरी ठेवायची आहे. आता पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. पण यासाठी देखील आपल्याला दर पौर्णिमेला, अमावस्येला अशा विशिष्ट तिथींना आपल्याला ही सेवा करण्यासाठी पिवळी मोहरी, खडे मीठ या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये ठेवायच्याच आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तिसरी वस्तू ते म्हणजे तमालपत्र. तमालपत्राची आपल्याला 4 पानं घ्यायची आहेत. अखंड पानं घ्यायची आहेत. कुठेही तुटलेली, फुटलेली, खराब झालेली, किडलेली पानं नसावीत आणि त्यानंतर आपल्याला त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. आता या सर्व वस्तू घेऊन आपल्याला ही प्लेट घेऊन आपल्या घरातील कर्ती स्त्री असेल किंवा आपल्या घरातील पुरुष असेल, कोणीही हा उपाय केला तरी देखील चालेल. हा उपाय आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी, प्रगतीसाठी करत आहोत. आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होण्यासाठी करत आहोत. तर त्यासाठी मग हे जे प्लेट आहे तर ही घेऊन आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीच्या श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं 1 वेळा पठण करायचं आहे. त्याचबरोबर
माता लक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर या सर्व वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत. कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणून झाल्यानंतर आपल्याला या वस्तूंचा उपाय करायचा आहे. आता यात जर तुम्हाला श्री सुक्तमचं किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं जर पठण होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल. आणि अशा प्रकारे या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर यावर आपल्याला भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत. पेटवल्यानंतर आपल्याला सुरुवातीला देवांना, आपल्या देवघरातील देवांना ओवाळायचं आहे, लक्ष्मी मातेला ओवाळायचं आहे आणि मनापासून तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, समस्या असेल, अडचण असेल, विघ्न असेल, बाधा असेल, आजारपण असेल, भरभराटीसाठी, प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि देवांना ओवाळून झाल्यानंतर, माता लक्ष्मीला ओवाळून झाल्यानंतर हे ज्या वस्तू आहेत तर ह्या संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायच्या आहेत. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती या वस्तूंबरोबर आपल्या घरामधून जळून जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. या भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि लक्ष्मी माता जर आपल्या घराकडे आकर्षित झाली तर लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहील आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभराट होईल, प्रगती होईल. आणि यासाठी आपल्याला या वस्तू पेटवायच्या आहेत. संपूर्ण घरामध्ये याचा आपल्याला धूर करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना देखील आपल्या मनामध्ये जे काही असेल तर ते सर्व काही आपल्याला बोलून दाखवायचं आहे. परंतु मी सांगितल्याप्रमाणे दिवसभर आपल्याला मी ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा देखील आपल्याला अवश्य करायच्या आहेत. शक्य असेल तर या दिवशी आईनं किंवा घरातील एखाद्या व्यक्तीनं या दिवशी उपवास केला तरी देखील चालेल. परंतु कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचे आहे. त्याचबरोबर हे जो उपाय आहे तर हा उपाय एकदाच करून चालणार नाही, तर दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे. कारण कोणत्याही विशिष्ट तिथीला जर काही आपण सेवा, काही उपाय जर केले तर याचा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती चांगला सकारात्मक परिणाम होतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो. यासाठी आपल्याला अशाच सेवा करत राहायचं आहे. आणि त्यानंतर आता हे पेटवून झाल्यानंतर, आपल्या घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला या वस्तू काढायच्या आहेत आणि दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायच्या आहेत. म्हणजेच याची विल्हेवाट लावायची आहे. तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले तरी चालेल किंवा एखाद्या ठिकाणी आपण गाडून म्हणजेच मातीमध्ये पुरून टाकलं तरी देखील चालेल. आणि घरामध्ये येत असताना आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. या वस्तू घराच्या बाहेर नेल्यानंतर हातपाय न धुता घरामध्ये प्रवेश करायचा नाही. आणि त्यानंतर येऊन पुन्हा एकदा आपल्याला भीमसेनी कापराच्या पुन्हा एकदा वड्या घ्यायच्या, 4 ते 5 वड्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि ह्या भीमसेनी कापराच्या वड्या पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत. अशा प्रकारे अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. आणि हा जर उपाय केला तर भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होते, आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी हा जो उपाय आहे तर आपण तो केलेला आहे. आता हा उपाय करत असताना कुणीही केला तरी देखील चालेल, परंतु करत असताना मी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे. त्याचबरोबर कोणताही उपाय करत असताना त्याला मेहनतीची जोड देखील असायलाच हवी. तर अशा प्रकारे आपली याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.